श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे लक्ष्मीपूजन आणि तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज रात्री 12 वाजता आपल्याला जुन्या झाडूचा एक उपाय करायचा आहे. फक्त 3 वेळेला आपल्याला एक गोष्ट करायची आहे. 2 ते 3 मिनिटाचाच हा उपाय आहे. त्यासोबतच आपल्याला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर एक प्रभावी सेवा करायची आहे. म्हणजे मी 3 मंत्र सांगणार आहे, तर या 3 मंत्राचे तुम्हाला 11 वेळेला जप हे करायचे आहेत. तुमच्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे, दरिद्रता आहे, तर ती निघून जाईल आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड अविरतपणे वास करेल. त्यामुळे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला माहीत आहे की दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी आपल्याला प्राप्त असलेली लक्ष्मी ही चिरकाल टिकावी. तसेच आपल्याला जी लक्ष्मी प्राप्त नाही म्हणजे अप्राप्त लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आपण आज लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करत असतो. आणि असे म्हणतात की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी ही सर्वत्र संचार करत असते आणि ज्या ठिकाणी स्वच्छता आहे, आनंद आहे, उत्साह आहे, सौंदर्य आहे, तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. त्याप्रमाणे ज्या घरात गुणसंपन्न, संस्कारयुक्त कन्यापुत्र तसेच कर्तव्यदक्ष संयमी लोक दिसून येतात, तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही वास करत असते. आपण आपले कष्ट करून जे धन मिळवलेले आहे, तर अशा धनाची पूजा ही आजच्या दिवशी केली जाते. प्रत्येक व्यक्ती अगदी रंकापासून राजापर्यंत ते कामगार ते कारखानदारापर्यंत प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने लक्ष्मीपूजन हे करत असतात. तर अशा या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला झाडूचा उपाय करायचा आहे. म्हणजे जुन्या झाडूने एक आपल्याला उपाय करायचा आहे. लक्ष्मीपूजनामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते ती म्हणजे केरसुनी. माता लक्ष्मीच्या या पूजेमध्ये केरसुनीला सुद्धा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि केरसुनीशिवाय लक्ष्मीपूजनाची जी पूजा आहे, तर ही पूजा अपूर्ण मानली जाते. तर अशी ही जी केरसुनी आहे, तर ही आपण नवीन केरसुनी जेव्हा घेतो तेव्हा नवीन केरसुनीला आपण काय बांधायचं किंवा या केरसुनीखाली आपण कोणती एक वस्तू ठेवली तरीसुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते. तर याचा सुद्धा एक इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तर तो सुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता. त्याप्रमाणेच आता आपल्याला जुन्या झाडूचा कोणता उपाय करायचा आहे तर ते आपण पाहणार आहोत. आपल्या घरामध्ये जर अस्वच्छता असेल, भांडण, कलह, किरकिर असेल, तर अशा घरामध्ये अलक्ष्मीचे वास्तव्य असते. अलक्ष्मी ही लक्ष्मीचीच मोठी बहीण आहे आणि ज्या घरामध्ये अलक्ष्मी आहे तर त्या ठिकाणी लक्ष्मी माता ही पाय ठेवत नाही. म्हणजे त्या ठिकाणी पैसा, धनधान्य तर याची कमतरता असते. अशा घराची कधीही प्रगती होत नाही आणि त्यामुळेच अशा ह्या अलक्ष्मीला आपल्याला बाहेर काढायचं आहे. लक्ष्मी मातेला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळेच लक्ष्मीपूजनाला आपण आपल्या घराचा कोपरा ना कोपरा स्वच्छ करत असतो. तर ही अलक्ष्मी जी आपल्या घरात आहे, जर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल, अलक्ष्मी ठाण मांडून बसलेली असेल, तर तिला आपल्याला आजच्या दिवशी 12 वाजता घराच्या बाहेर काढायचं आहे. काय करायचं आहे तर जो तुमचा जुना झाडू आहे, जो तुम्ही वर्षभर वापरलेला आहे, तर त्या झाडूने तुमच्या घराच्या पाठीमागच्या भिंतीपासून, पाठीमागच्या कोपऱ्यापासून तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तिथपर्यंत झाडू न उचलता तो झाडू जमिनीवरून पुढे आणायचा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण झाडतो तर त्या पद्धतीनेच, परंतु झाडताना आपण मध्ये मध्ये झाडू उचलतो आणि आपल्याला हा उपाय करताना हा झाडू तुम्ही एकदा जमिनीला तुमच्या पाठीमागच्या भिंतीजवळ टेकवला की तो मुख्य दरवाजापर्यंत उचलायचा नाही, एवढी एक काळजी घ्यायची आहे. आणि हे सर्व करताना तुम्हाला अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण तर असा मंत्र म्हणत हे करायचं आहे. म्हणजे आपल्या घरातून अलक्ष्मीने निघून जावं तर असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर मुख्य दरवाजाचा जो उंबरटा आहे तर या उंबरट्यावर हळुवारपणे आपल्याला हा झाडू 3 वेळेला आपटायचा आहे. आणि हे करताना सुद्धा आपल्याला अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण, अलक्ष्मी निस्सारण असं 3 वेळेला म्हणून हा जो झाडू आहे तर तो 3 वेळेला आपटायचा आहे. आणि त्या झाडूची एक काडी आपल्याला काय करायची आहे, तोडायची आहे आणि ती बाहेर फेकायची आहे. म्हणजे आपल्याला अलक्ष्मीला बाहेर फेकायचं आहे. ह्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता असेल, इडापिडा असेल, दरिद्री असेल, अलक्ष्मी असेल तर ती बाहेर जाते आणि जी माता लक्ष्मी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर होत असते. या उपायासाठी रात्रीची वेळ ही अत्यंत प्रभावी असते आणि त्यामुळेच आपल्याला रात्री 12 वाजता हा उपाय करायचा आहे. आपलं लक्ष्मीपूजन झाल्यानंतर, आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होते. आपल्या घरामध्ये
चांगले बदल होतात आणि एकदा का आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने जर अखंड वास्तव्य केलं तर आपल्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. तर घराची प्रगती ही उत्तरोत्तर होत जाते आणि त्यासाठीच आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. काही उपायासाठी काही ठराविक दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे या उपायासाठी लक्ष्मीपूजनाचा दिवस हा अत्यंत खास आहे. नक्की आवर्जून आपल्याला 2 ते 3च मिनिटं या उपायासाठी लागणार आहेत. तर रात्री 12 वाजता हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करून बघावा. आता यानंतर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपल्याला काही प्रभावी एक सेवा करायची आहे, जी मी आता सांगणार आहे. अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजनाची मांडणी केलेली आहे, तर लक्ष्मीपूजन झाल्यानंतर म्हणजे लक्ष्मीपूजनाचा जो मुहूर्त आहे, तर त्या मुहूर्तामध्ये आपण लक्ष्मी मातेची पूजा करणार आहोत आणि ही पूजा झाल्यानंतर, लक्ष्मी मातेची आरती झाल्यानंतर, नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला तिथेच एक आसन घेऊन बसायचं आहे. यानंतर आपल्याला एक सेपरेट अगरबत्ती लावायची आहे आणि या अगरबत्तीखाली तुम्हाला एक ग्लास भरून पाणी जे आहे तर ते ठेवायचे आहे आणि म्हणजे अगरबत्तीचा जो अंगारा आहे तर तो अंगारा या पाण्यामध्ये पडेल. तर अशा पद्धतीने हा ग्लास आपल्याला त्या अगरबत्तीखाली ठेवायचा आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे आणि ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. तर हा मंत्र आपल्याला 11 किंवा 21 वेळेला तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य असेल तर तेवढ्या वेळेला म्हणायचा आहे. यानंतर आपल्याला कुबेराचा मंत्र म्हणायचा आहे. बघा, आज जो लक्ष्मीपूजन असतं तर या लक्ष्मीपूजनाला आपण माता लक्ष्मी, कुबेर देव आणि गणपती बाप्पा तर यांची पूजा करत असतो. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपते धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा. तर हा मंत्रसुद्धा मी स्क्रीनवरती देते. तर हा मंत्रसुद्धा आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर लक्ष्मी मातेचा जो मंत्र आहे ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः, ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. तर हा जो मंत्र आहे तर तो सुद्धा तुम्हाला 11 ते 21 वेळेला म्हणायचा आहे. म्हणजे तुम्ही हे जे मंत्र म्हणणार आहात तर ते सगळे मंत्र तुम्ही एकतर 11 वेळा म्हणू शकता किंवा 21 वेळेला म्हणायचे आहेत. आणि सर्वात शेवटी आपल्याला आपल्या स्वामींचा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे. मग श्री स्वामी समर्थ असं तुम्ही 11 किंवा 21 वेळा म्हणा किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा मंत्र म्हटला तरीही चालेल. तुम्हाला जसे जमेल तर त्या पद्धतीने हे जे 4 मंत्र आहेत तर या 4 मंत्रांचा 11 ते 21 वेळेला आपल्याला जप हा करायचा आहे आणि हे सर्व आपल्याला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर त्याच ठिकाणी बसून करायचं आहे. आणि हे सर्व करताना त्या अगरबत्तीचा जो अंगारा आहे तर तो त्या पाण्यामध्ये पडणार आहे आणि हे जे पाणी आहे तर ते कुटुंबातील सर्व सदस्यांना तीर्थ स्वरूपात द्यायचं आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व जे सदस्य आहेत तर यांच्या जी काही कमाई आहे तर त्यामध्ये वाढ होईल. त्यांचे आर्थिक काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मार्गी लागतील आणि हा उपाय घरातील प्रत्येकाने जरी केला तरीसुद्धा चालेल. परंतु प्रत्येकाला जर हा उपाय करणे शक्य नसेल तर घरातील जी कोणी कर्ती व्यक्ती आहे तर त्या कर्त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. हा उपाय स्त्री करू शकतात, तसेच पुरुषसुद्धा हा उपाय करू शकतात. त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये 2 उपाय सांगितलेले आहेत. एक म्हणजे जुन्या झाडूचा उपाय आणि त्यानंतर तुम्हाला कोणते मंत्र म्हणायचे आहेत. तर या दोन्हीही उपायांना तुम्हाला आज वेळात वेळ काढून हे उपाय करायचे आहेत.